आयुष्याचा प्रत्येक क्षण इतका सुखानं भरून येईल यावर माझा विश्वासही बसला नसता. दिवसांना पंख फुटले होते. आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की तृप्तीनं आत्म्याची समाधीच लागल्यासारखे होते. बाह्य जगापासून मन अलिप्त होतं. स्वतःच्याच सुखाच्या कोशात अलगद तरंगत राहतं. बाह्य जगाची जाणीवच अस्पष्ट होते. रंगा, तू क्षण क्षण मोजत काढले असशील नाही का रे? पण तुझ्या त्या प्रेमानं तुला ती शक्ती दिली, धीर दिला. आणि आता माझी पाळी आहे. तू आता साऱ्या पलीकडे गेलायस. तुझी भेट होईल त्या क्षणाची वाट पाहत मला आता पुढची सर्व वर्ष काढायची आहेत. किनारा. लेखक नारायण धारप. किनारा. मामांकडे कोकणात सुट्टी घालवायला म्हणून मी गेले तेव्हा मी जेमतेम 12 वर्षांची असेन. मामांची सुपारीची बाग होती. तिकडे त्याला वाडी म्हणत. मामा खूप श्रीमंत असले पाहिजेत. त्यावेळचं त्यांचं मोठं घर, माणसांची वर्दळ, घरातला गडी माणसांचा राबता, मामीच्या अंगावरचे दागिने, हे सर्व आता आठवलं की वाटतं. पण त्या वयात ऐश्वर्याचा विचार कसा यावा? सुख आणि दुःख सगळीच सापेक्ष असतात. मामा मामींना मूल नव्हतं. त्याचं किती दुःख होत असेल याची तरी कशी कल्पना यावी. मामा मामी मला अगदी आग्रहानं घेऊन गेले. माझं त्यांनी एवढं कोड कौतुक केलं. त्यावेळी मी हे सर्व गृहीत धरून चालले होते. बालपणच्या आत्मनिष्ठ दुनियेतला माझा तो जन्मसिद्ध हक्कच वाटला होता मला. मामांकडच्या 2 गोष्टी माझ्या कायम लक्षात राहिल्या आहेत. पहिली आणि जरा कमी महत्वाची, त्यांची ती सुपारीची वाडी. हिरवा मांडवच की, उभेच्या उभे सरळ खांब, वर हिरवगार छप्पर आणि मोहराचा तो गोड मादक सुगंध. असं वाटायचं की इथून हलूच नये कधी. पण त्याहीपेक्षा मोठं आकर्षण होतं समुद्राचं. असं आणि एवढं पाणी मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं. आणि इतकं जवळ. मामांच्या बागेपासून जेमतेम फरलांगावर असेल. मध्ये 2 रेतीच्या टेकड्या होत्या. त्या ओलांडल्या की समोर समुद्र. पहिल्यांदा मी टेकडीवरून खाली आणि समोर पाहिलं आणि माझा जीवच दडपून गेला होता. ती घनगंभीर गर्जना, तो खारट दमट वारा आणि नजर फिरवून टाकणारा तो निळसर हिरवा विस्तार. नजरेच्या अगदी कडेवर आभाळ आणि पाणी एकमेकात मिसळून गेलं होतं. तिथूनच त्या लाटा येत होत्या. या टोकापासून त्या टोकापर्यंत लांब आणि प्रत्येकीला फेसाची चंदेरी किनार. आता मला समजतं त्या अमर्याद अथांग असीमित विस्ताराची मोहिनी मनावर पडली होती. कितीतरी वेळानं मी खाली गेले. संध्याकाळची तिरकस उन्हं पडली होती. सोनेरी रेती पाण्यात गेली होती. कितीतरी मुलं, लहान मोठी माणसं रेतीवर पाण्यात हिंडत होती, खेळत होती. पण त्या पहिल्या भेटीच्या वेळी समुद्राखेरीज इतर कशाचंच मला भान नव्हतं. त्या मौसर मुलायम रेशमी रेतीतून मी पाण्यापाशी पोहोचले. त्या पाण्याचा पहिला स्पर्श. सरसरती लाट आली, पावलं बुडाली, घोटा बुडाला, नडगीपर्यंत पाणी आलं आणि मग लाट गेली. खालची वाळू सरकायला लागली. लाट मला आपल्याबरोबर नेऊ पाहत होती. जसा धीर झाला तशी मी आणखी पुढे गेले. लाटा पायांना कुरवाळत होत्या. तसं आरशासारखं स्वच्छ पाणी. पण पाण्यातल्या पावलांकडे पाहिलं की ती पसरट बसकी हालती दिसत. मला तिथून हलवेनाच. मग सूर्य मावळला. समुद्राला कड टेकली तेव्हा गाडीच्या चाका एवढा मोठा झाला होता आणि लाली लाल. किनाऱ्यावरचा प्रकाश फसवा होता. गावात दिवे लागणी झाली तरी किनाऱ्यावर दिवसच वाटत होता. परत निघाले आणि एकाएकी रात्र झालीशी वाटली. घरापर्यंतचं एवढंसंच अंतर, पण घर केव्हा येतायचं झालं होतं. गोठ्यातला दिवा लुकलुकला आणि मगच मला धीर आला. खोतांचा रंगा वयानं माझ्या एवढाच असेल किंवा वर्षभरानं मोठा असेल. मामींनी त्याला दुसऱ्या दिवशी माझ्याशी खेळायला बोलावून आणला. रंगा शिडशिडीत गोरा नाकेला होता. चित्त्यासारखा चपळ होता. चेहरा सदा हासरा असायचा. स्वभावानंही मोठा लागवी होता. काही कोठे लवकर निरोप असला तर मामी रंगाला हाक मारत. मोठा आज्ञाधारक होता आणि म्हणूनच मामींनी सांगताच माझ्याशी खेळायला आला. नाहीतर तसा आला नसता. ते मुलांचं वय म्हणजे पोरींची टिंगल करण्याचं.
जरा मुलींच्यात एखादा मिसळला की बाकीचे लागलेच त्याला चिडवायला. रंगाला त्याच्या मित्रांनी खूप चिडवलं असेल, पण सकाळ दुपार संध्याकाळ तो माझ्यासाठी मामींकडे हजर. संध्याकाळचे आम्ही समुद्रावर जायचो. रंगा सागरातच वाढलेला, पाण्यात एखाद्या मासळीसारखा शिरायचा. तासन तास डुंबत राहायचा, पण त्याला दम कसा तो लागायचाच नाही. त्यानंच मला थोडंसं पोहायला शिकवलं. भरती यायला लागली की तो मला धडे द्यायचा. कितींदा तरी खारं पाणी पोटात गेलं असेल आणि कितींदा ओकायला झालं असेल गणतीच नाही. पण त्याचा धीर कधी सुटला नाही की तो कधी माझ्यावर रागवला नाही. आणि आम्ही दोघांनी रेतीचे केवढे मोठे किल्ले रोज रोज बांधले. तट, मनोरे, खंदक, तळघर सुद्धा. मी एका बाजूनं बांधायला लागायची, रंगा दुसऱ्या बाजूनं. कधी डोंगरी तर कधी भुईकोट तर कधी पाण्यातला, नाहीतर लांबच लांब किनाऱ्यावरून शिवाशिवी करत पळायचो. पावलाखाली रेतीचं चक्र भिरभिरायचं, केसातून वारा खेळायचा, कानात ती घनगंभीर गर्जना घुमायची. वेळेलाही पंख फुटले होते. असा दिवस उगवला की असा मावळायचा. आणि एका शनिवारी रंगा समुद्रात गेला, तो परत आलाच नाही. मला खरंच वाटलं तो नेहमीसारखी थट्टा करतोय. एका ठिकाणी पाण्यात खाली जायचा आणि दुसरीकडेच कुठेतरी वर यायचा. मला वाटलं तो थट्टाच करतोय. माझ्याकडे एकदा पाहून हसत हसत तो पाण्यात गेला होता आणि मग त्याचे गोरेपान खांदे तेवढे मला दिसले होते. तो लांब लांब चालला होता. आज त्याच्या मनात होतं तरी काय? इतका लांब तो कधी गेला नव्हता. मला वाटलं आता थांबेल, वळेल आणि सपासप हात मारत परत किनाऱ्याकडे येईल. मध्येच एकदा त्याचं डोकं पाण्याखाली गेलंसं वाटलं, पण परत वर आलं, मग पुन्हा खाली गेलं. शेवटी तो वळल्यासारखा वाटला का? तो पुन्हा कुठे दिसतो हे पाहण्यासाठी माझी नजर चारी दिशांना भिरभिरत होती. आधी खरा प्रकार माझ्या लक्षात आला असता तर काही वेगळं घडलं असतं का? मी तरी कसं सांगणार? पण मी आता मला फारसा दोष देत नाही. ते वय किती लहान, मृत्यू त्यावेळी किती किती लांब असतो, त्याची सावली सुद्धा आसपास फिरकलेली नसते. मला काय कळणार? कशाची कल्पना असणार? मी किनाऱ्यावरून इकडे तिकडे फिरून रंगाचा शोध घेतला आणि मग मात्र मला भीती वाटायला लागली. आमच्या चाळीतले भाऊ काका नावाचे गृहस्थ रोज फिरायला येत. मी त्यांना भीत भीत सांगितलं की रंगा पाण्यात गेलाय, तो आलाच नाही. आधी ते लक्षच देईनात, कारण रंगा उत्तम पोहणारा म्हणून सगळ्यांना माहीत होता. माझा चेहरा रडवेला झाला तेव्हा त्यांनी रेतीत खेळणाऱ्या 3-4 मुलांना बोलावलं. एकाला रंगाच्या घरी पाठवलं, बाकीच्या दोघांना 2 दिशांना पाठवलं. मला सारखं वाटत होतं हे चूक आहे. त्यांनी रंगाला शोधायला कोणाला तरी पाण्यात पाठवायला हवं होतं. पण मी एवढीशी पोर, मी मोठ्यांना कसं सांगणार? रंगाच्या शर्ट पॅन्टच्या घडीपाशी मी बसून राहिले. अर्थात त्यांना रंगा सापडला नाही, कधीच सापडला नाही. रंगाची आई रडत रडतच आली आणि ते कपडे पाहून तर तिला रडूच आवरेना. मला कोणीतरी मोठ्यांनी मामांच्या घरी आणून सोडलं. रात्री जेव्हा मी अंथरुणावर पडले आणि सर्वत्र निजानीज झाली, तेव्हा मला दुःखाचा खरा पहिला चटका बसला. रंगा गेला. रंगा कायमचा गेला. पुन्हा कधी कधी तो आपल्याला दिसणार नाही, आपल्याशी बोलणार नाही, खेळणार नाही. मी रडले, अगदी मोठमोठ्यानं हुंदके देऊन रडले. मामी त्या रात्री माझ्या जवळच झोपली आणि ती नसती तर मी किंचाळून उठले असते, कारण समुद्र आजच्या इतका जवळ कधी आला नव्हता. समुद्राचा आवाज रात्रीच्या अंधारात नेहमीच जरासा भीतीदायक वाटायचा, पण आज तर तो मला अजिबात ऐकवत नव्हता. प्रसंगाचं खरं ज्ञान मला फार उशिरा झालं होतं. रंगा समुद्रात बुडाला होता. पण का? कसा? एवढा अट्टल पोहणारा, त्याला असा अपघात होईलच कसा? जाताना कसा हसत हसत गेला होता. अरे रंगा! रात्री खूप उशिरा केव्हा तरी मला झोप लागली. मला परत पाठवायचं मामा मामींनी बहुतेक पहाटेसच चर्चा करून ठरवलं असावं. सकाळच्या चहाच्या वेळी मामीनं मला सांगितलं की 11च्या बसनं मामा मला घरी पोहोचवणार आहेत. मी काहीतरी बोलणार होते पण बोलले नाही. त्या लहान वयातही मला तेवढी समज होती. मी माझं स्नान वगैरे उरकण्याच्या मागे लागले.
दिवस किती लवकर गेले मला वाटलं, आणि लहान मुलं करतात तसा मी मनाशी निश्चय करत होते. ही वाडी, बाग, हे कुंपण, हे कौलारू घर, ही पोफळी, हा गाव, समुद्र, काही काही विसरायचं नाही. समुद्र आता मला परत केव्हा दिसणार तो? मी धावत धावत मामीकडे गेले आणि एकदाच समुद्रावरून जाऊन यायची परवानगी मागितली. लवकर यायचं आणि पाण्यात जायचं नाही या अटीवर मामीनं मला सोडलं. किनारा रिकामा होता. वरून आकाशाचा निळा घुमट, पायांखाली सोनेरी मखमली रेती, समोर निळा निळा समुद्र. किती वेळ पाहत उभं राहिलं तरी डोळ्यांचं समाधानच होत नव्हतं. मंदसा वारा अंगावरून जात होता. रिकामा रिकामा किनारा. मला एकदम कसंसच वाटायला लागलं. वाटलं आता मला रडायलाच येणार आहे. एकाएकी रंगाची इतकी आठवण आली. याच समुद्रात तो गेला होता. रंगा, मी हलकेच हाक मारली. लहानपणचं वेडं वय, मनातलं सर्व खरंच आहेसं वाटत असतं. असल्या हाकांना उत्तरं येतील अशी वेडसर भोळी आशा मनात असते. रंगा, कुठे आहेस रे तू रंगा? मी पुन्हा पुन्हा हाक मारत होते. गार गार वारा कानात कुजबुजत होता. शंख, हेच का गाणं आज साठवून घेतात आणि मग मुलांना ऐकवतात? त्यात रंगाचा हसरा आवाज होता का? मला रंग किती हवा हवासा वाटत होता, किती प्रिय होता ते त्या क्षणी जाणवलं. हे प्रेमच असलं तर सागरावरच्या वाऱ्या इतकं हलकं, लाटांवरच्या फेसा इतकं तरल, तितकंच सुंदर होतं. किनाऱ्यावरचे दिवस, रेतीतली शिवाशिवी, वाऱ्यातल्या गप्पा, पाण्यातली पोहण्याची धडपड, हे सर्व सर्व त्यात होतं. रंगा, मी शेवटची हाक मारली. उत्तर आलं नाही. माझं शरीर एकदम शहारलं. रंगा येणारच नव्हता का? आणि त्या खालच्या रेतीत अंगठ्यानं रेग काढता काढता मला वाटलं त्याचा निरोप मूकपणानंच घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एखादी खूण तरी ठेवून जायला हवं. तेव्हा मग मी त्या रेतीत तो किल्ला बांधला. पण पुरा नाही, एकच बाजू, जशी मी रंगाबरोबर असताना बांधत असे तशी. मी बसले होते तर किल्ला चांगला खांद्या इतका वर आला. एक दोनदा तर वाटलं एवढ्यातच किल्ल्या पलीकडून रंगा दिसेल. मग मात्र रडू आवरेना. रंगा, ऐकत असशील तर ऐक. तुझ्यासाठी अर्धा ठेवलाय, ये आणि पुरा कर. डोळे धुसर झाले होते. मी तशीच वळले आणि घराकडे निघाले. मामी वाटच पाहत होती. मामा माझ्याबरोबर लवकर जेवायला बसले. जेवण होताच आम्ही शाळेच्या चौकात बससाठी येऊन थांबलो. मी सगळं डोळ्यात साठवून घेत होते. वाटत होतं पुन्हा इथे यायला मनच घेणार नाही आपलं. आता इथे काय येण्यासारखं? धूळ उडवत बस आली. चढणाऱ्यांची गर्दी. घंटा झाली बस हल्ली. गाव मागे गेलं. धुळीत दिसेनासं झालं. केवळ बाहेरची सृष्टीच नाही, मनातली चित्रसुद्धा त्या धुळीत माखून गेल्यासारखी अस्पष्ट झाली. एखाद्या टेकडीपासून दूर दूर जावं तशी टेकडी, झाडं, चढ उतार, दगड सर्व काही लहान होत जातं. आसमानाला भिडतीशी वाटणारी उंची खाली येते. वस्तूंच्यातला अलगपणा जातो. त्या एकमेकात मिसळून जातात, अस्पष्ट होतात. मी जशी वर्षानं मोठी होत गेले तशी बालपणीच्या आयुष्यातल्या एका क्षणी अगदी अविस्मरणीय वाटणाऱ्या घटनाही आधी सामान्य, मग अगदी नगण्य आणि मग विस्मृत होऊन गेल्या. मनातून गेल्या नसतील पण अडगळीत टाकलेल्या वस्तूसारख्या दुर्लक्षित झाल्या होत्या. धुळीच्या पुटाखाली त्याचे खरे आकार गडप झाले होते. दिवसा गणिक अनुभव विश्व विस्तारत होतं. जुन्या घटनांना नवे संदर्भ येत होते. नव्यानं मापन होत होतं. जुन्या निष्ठाही या परिवर्तनात बदलत होत्या. लहानपणचा निरागसपणा गेला होता. नवे मित्र, नव्या मैत्रिणी, शाळा, कॉलेज, मग पदवी. क्षितिजामागून सूर्य उगवावा, त्यानं सर्व सृष्टीला नवचैतन्य द्यावं, सर्व सृष्टी त्या तेजानं सुवर्णमयी होऊन जावी, तसं मिलिंदच्या माझ्या आयुष्यातल्या आगमनानं झालं.
नव्या सूर्याकडे पाहिलं की इतर काही दिसतच नाही आणि मग नजर दुसरीकडे वळवली तरी तोच तो झळाळणारा आकार डोळ्यांना दिसत असतो. मिलिंदनं माझ्या मनाचा सारा अवकाशच व्यापून टाकला होता. त्याच्या खेरीज मनात इतर कशाला जागाच नव्हती आणि केवळ वर्तमान काळच नव्हे तर सर्व भूतकाळही त्यानं व्यापला होता आणि आयुष्यातला भविष्यातला क्षण आणि क्षणही मिलिंदच मनात राहणार होता. अस्तित्वाच्या ज्या काही आनंद मिती असतील तिथे सर्वत्र मिलिंद होता. मला वाटत होतं माझ्या इतकी भाग्यवान मीच. आयुष्याचा प्रत्येक क्षण इतका सुखानं भरून येईल यावर माझा विश्वासही बसला नसता. आमचा विवाह ही गोष्ट अगदी नैसर्गिक अपरिहार्यच होती. आमंत्रणं आईबाबांनी पाठवली होती, त्यात मामा मामींनाही होतं. पण हे सुद्धा लग्नाच्या आदल्या दिवशी. त्या दोघांच्यात मामींच्या पत्रावर जी चर्चा चालली होती त्यावरून मला समजलं मामांना बरं नाही, सध्या हालता येत नाही, मामींनी लिहिलं होतं. उलट विवाहानंतर सवड काढून मलाच 2-3 दिवस तिकडे राहायला बोलावलं होतं. त्या पत्रावर मी क्षणभरच विचार केला असेल, मग लगेच मी मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात सापडले. थट्टा मस्करीत गुंग झाले. मी स्वतःला स्वार्थी तरी कशी म्हणू? माणूस ज्या त्या क्षणाचं आयुष्य त्या त्या क्षणाच्या पातळीवर जगत असतो. एकाच वेळी भावनांची किंवा कालाची विसंगती अनुभवणं अशक्य आहे. विवाह झाला, सुखाची आणखी एक मिती उलगडली. दिवसांना पंख फुटले होते. आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की तृप्तीनं आत्म्याची समाधीच लागल्यासारखे होते. बाह्य जगापासून मन अलिप्त होतं. स्वतःच्या सुखाच्या कोशात अलगद तरंगत राहतं. बाह्य जगाची जाणीवच अस्पष्ट होते. या समाधीतून मिलिंदनं मला शुद्धीवर आणलं. तुझ्या मामींचं हे दुसरं पत्र आलंय, पाहिलंस? तिच्या मागच्या पत्राला उत्तर दिलेलं दिसत नाहीयेस. मी 2दा सांगूनही. मामीचं पत्र केव्हा आलं होतं? मी वाचलं तरी का ते? आता तरी लिहिणार आहेस उत्तर का मीच लिहू? एवढी ती बिचारी जीव तोडून तुला बोलवतीये. जाऊन यायचं का एखाद्या शनिवार रविवारी? मिलिंदचे शब्द मला शरमायला लावण्यास पुरेसे होते. मला वाटलं इतकी आत्मनिष्ठता चांगली नाही. त्याच दिवशी मी मामीला लिहून टाकलं की पुढच्या शनिवारी आम्ही येत आहोत. रविवारचा दिवस राहू आणि सोमवारी सकाळी परत येऊ. पत्र लिहिता लिहिता कोकणातले ते दिवस आठवले. पण एक अगदी सामान्य आठवण, त्यात तपशील नव्हता. विस्मृतीची त्यावर इतकी पुट चढली होती की एका ढोबळ चित्राशिवाय काही आठवतच नव्हतं. शनिवार सकाळच्या बसनं आम्ही निघालो. पण मी खरोखर काहीही विसरले नव्हते. रस्त्यावरची धूळ उडवत गाडी सुसाट वेगानं धावत चालली होती. त्या वाऱ्यानं जणू काही मनातल्या आठवणींवरची ही जळमट दूर होत चालली होती. मामांचं गाव जसजसं जवळ यायला लागलं तसतसं मनातलं ते जुनं चित्र अधिकाधिक स्पष्ट रेखीव व्हायला लागलं. तोच तो स्टँडचा शाळेचा चौक, तोच तो मामांच्या वाडीकडे जाणारा अरुंद लाल मातीचा रस्ता. मध्ये इतकी वर्ष गेली पण मला वाटत होतं अगदी काल परवाच मी या रस्त्यावरून पळत गेले. मामांचं बसकं कौलारू घर वळणावरून आलं. काहीही बदल नाही. मामा फाटकापाशी आमची वाट पाहत उभे होते. तेच जरासे थकलेले वाटले आणि ओसरीतच मामी होती. हातात दूध घेऊन उभी होती. ते तिनं आमच्या पायांवर ओतलं आणि मगच आम्ही आत गेलो. भाचे जावई येणार हे गावात सगळीकडे झालं होतं. गावातले लोक एकामागे एक रांगेनं यायला लागले. मिलिंद मामांबरोबर सुरुवातीस जो ओसरीवर बसला तो जेवायला हाक मारीपर्यंत त्याला उठायला सवडच मिळाली नाही. आतल्या खोलीत मामी माझ्याशी 1000 गोष्टी बोलत होती. पण माझं सारं लक्ष बाहेर होतं. लोक मिलिंदचं आणि माझं कौतुक करत होते. ते शब्द ऐकून मला भरून येत होतं. मिलिंद सर्वांच्यात खूप मिसळत होता. केवळ माझी माणसं म्हणूनच नाही, त्याचा स्वभावच मनमिळावू होता. मग जेवण झाल्यावर मांडवाखालीच आम्ही बाजा टाकून झोपलो. सर्वत्र शांतता झाल्यावर मग तो समुद्राचा आवाज कानावर आला. पण दिवसभराच्या प्रवासानं थकून गेलेल्या मला तो एखाद्या अंगाई गीतासारखाच वाटला. मला पाहता पाहता झोप लागली. पण झोप शांत नव्हती. कोणती ते मला आता सकाळी आठवत नव्हतं, पण स्वप्न पडली होती खास.
सकाळी मनात केवळ एक उदासवाणी भावना होती. सकाळचा वेळ मला एकटीलाच मोकळा होता, कारण मामा मिलिंदला घेऊन गावातल्या 1-2 प्रतिष्ठितांकडे जाणार होते. सकाळी 9च्या सुमारास चहा झाला. ते दोघं गावात गेले आणि मी अगदी सहजगत्या समुद्रावर गेले. किती सहजगत्या गेले, मला काय कल्पना, आणि कल्पना असती तरी मला जाणं टाळता आलं असतं का, कोणास ठाऊक. एक टेकडी ओलांडताच तो खारट दमट वारा अंगावरून जायला लागला. मनातल्या आठवणींची पानं त्या वाऱ्यावर हालायला लागली. तो मागचा प्रसंग मला आठवत होता. किती वर्षांपूर्वी, 10, 11, 12, मी सकाळची अशीच एकट्यानं समुद्रावर गेले होते. अगदी काल घडल्यासारखा तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहत होता. दुसरा उंचवटा ओलांडला आणि निळाशार सागर दृष्टीसमोर आला. मनात खोलवर एक कळ उमटली. मी इकडे यायलाच नको होतं. मी मनाशी म्हणाले सुद्धा आणि कदाचित तेथूनच माघारी फिरलेही असते. पण तेवढ्यातच मला पाण्याच्या काठावरचा तो घोळका दिसला. कोणीतरी एक होडकं नुकतंच वाळूत ओढलं होतं आणि 8-10 लोक वाकून वाकून आत पाहत होते. कुतूहलानं मी खाली उतरून तिथपर्यंत गेले. मला कल्पना नव्हती, देवा, मला खरंच कल्पना नव्हती. माझ्या पावलांचा आवाज ऐकून 1-2घांनी मागे वळून पाहिलं. काय आहे हो, मी विचारताच ते जरा बाजूला होत होडग्याकडं हात करत म्हणाले, मुलगा आहे 12 वर्षांचा. आणि तरीही मला कल्पना आली नाही. मी पुढे जाऊन आत वाकून पाहिलं. देवा देवा, मी बेशुद्धच कशी पडले नाही. होडग्यात रंगा होता, माझा रंगा. 10च्या वर वर्ष होऊन गेली होती, पण तो होता तसाच, लहानसर, शिडशिडीत होता. मृत्यूच्या रेषेपलीकडे बदल नव्हता, वाढही नव्हता. तोच तो नाकेला धारदार प्रांजळ हसरा चेहरा. रंगा, जो काळाच्या अंतापर्यंत असाच राहणार. आतून असा दुःखाचा कड आला की मला त्या लोकांसमोर उभंच राहावे ना. मी जरा पलीकडे एका बाजूस गेले. डोळ्यातनं पाणी येत होतं. त्या पाण्यातून समुद्र अंधुकसा दिसत होता. आणि मग मला दिसलं की माझ्या नजरेच्या टप्प्यात आणखीही काहीतरी आहे. डोळे पुसून मी सावकाश आणखी पुढे गेले. पाण्याच्या काठावरच तो रेतीचा किल्ला बांधला होता, पण अर्धाच. ओहोटीनं मागे गेलेल्या पाण्यातून किल्ल्यापर्यंत 2 लहानसर पावलांच्या ठशाच्या ओळी आल्या होत्या आणि परत गेल्या होत्या. तिथेच पलीकडे दिसला बाई तो पोरगा. मागून अचानक आवाजानं मी दचकलेच. तिथेच उथळ पाण्यात त्यांना तो दिसला. रंगा, माझा रंगा. फार फार पूर्वी मी मागणी केली होती, ती पुरी करायला तो आला होता. मी गावी यायची वाट पाहत इतकी वर्ष थांबला होता. मी तशीच खाली त्या रेतीत बसले आणि डोळ्यातून पाणी उघळत असतानाच किल्ल्याचा उरलेला अर्धा भाग पुरा केला. त्या माणसांना मी अर्धवट किंवा वेडपटही वाटली असेन, पण मला त्यांच्याशी काय कर्तव्य होतं. रंगा माझ्यासाठी इतकी वर्ष थांबला होता. मी गावाकडे परत आले नसते तर तो आणखी थांबला असता, आणि मग या सागराच्या काठावर, नाही तर जीवन सागराच्या काठावर आमची भेट झाली असती. रंगा, तू क्षण मोजत काढले असशील नाही का रे? पण तुझ्या त्या प्रेमानं तुला ती शक्ती दिली, धीर दिला. आणि आता माझी पाळी आहे. तू आता साऱ्या पलीकडे गेलायस. तुझी भेट होईल त्या क्षणाची वाट पाहत मला आता पुढची सर्व वर्ष काढायची आहेत. मग शेवटी आपली भेट होईल. हातावरची आणि पातळावरची रेती झटकून मी उभी राहिले. मागे गाव होतं, मामा होता आणि तिथे मिलिंद नावाचे गृहस्थ माझी वाट पाहत होते. मला त्यांच्याकडे जाणंच भाग होतं. मी माघारी वळले. किनारा. लेखक नारायण धारप. समाप्त.